बेलवंडी गावावर सीसीटीव्हीची नजर, गावच्या सुरक्षेला नवे बळ. सरपंच ऋषिकेश शेलार. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावामध्ये लोकनियुक्त युवा सरपंच ऋषिकेश शेलार यांच्या संकल्पनेतून गावाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गावातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख चौक तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जवळपास 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे संपूर्ण गाव डिजिटल नजरेखाली ठेवण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. गावातील वाढती वर्दळ, बाजारपेठेतील हालचाली आणि सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा उपक्रम राबवण्यात आला. विशेषतः चोरी, वादविवाद, अपघात किंवा अन्य अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे गावातील प्रत्येक महत्त्वाचा भाग 24 तास देखरेखीखाली राहणार असून गरज पडल्यास फुटेजच्या आधारे तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. असा उपक्रम राबवणारे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हे पहिलेच गाव आहे. सरपंच ऋषिकेश शेलार यांनी सांगितले की गावाच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच भविष्यात आणखी काही ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. व्यापारी, व्यावसायिक व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यास याचा मोठा फायदा होणार असल्याची भावना बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी व्यक्त केली. गावाने घेतलेला हा निर्णय इतर गावांसाठीही आदर्श ठरत असून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा मजबूत करण्याचा एक उत्तम नमुना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज मराठी, श्रीगोंदा. स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण आलो आहोत बेलवंडी ग्रामपंचायत येथे. तर बेलवंडी ग्रामपंचायतने नुकतंच गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे गावाची सुरक्षिततेवर आता लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. तर आज आपल्यासोबत आहेत बेलवंडीचे नवनिर्वाचित लोकनियुक्त युवा सरपंच ऋषिकेश शेलार. आपण त्यांना विचारूया, त्यांना ही कल्पना कशी सुचली ते. नमस्कार. ज्यावेळेस सर्वात प्रथम मी निवडून आलेलो होतो आणि निवडून आल्यानंतर ज्यावेळेस आपण पदभार घेतला, माझ्यासह आमचे उपसरपंच आदरणीय बाळासाहेब ढवळे असतील, संपूर्ण ग्रामपंचायतची टीम असेल, आमचे ग्रामविकास अधिकारी असतील, आम्ही त्यावेळेस लोकांना आश्वासित केलं होतं की बेलवंडी गाव आपण आता हायटेक करणार आहोत. आणि मला वाटते ते स्वप्न आज पूर्ण होतंय. त्याचं कारण असं आहे की आपण काही दिवसांपूर्वीच गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आपण सुरू केलेले आहेत. संपूर्ण गाव सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या अंडर आपण आणलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की बेलवंडी गाव हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून एक मोठं गाव आहे. इथली बाजारपेठ मोठी आहे. लोकसंख्या जवळपास आपली आता 20,000च्या आसपास गेलेली आहे. आणि जर एवढं मोठं गाव असेल, व्यापार जर मोठा असेल, तर या व्यापाऱ्यांना कुठेतरी संरक्षण दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण गावामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत आणि संपूर्ण गावच आपण आता कार्यालयामध्ये बसून तिथे लक्ष ठेवू शकतो. कॅमेरे आपण सुरू केलेले आहेत. तर गावामध्ये एकूण आपण किती कॅमेरे बसवलेले आहेत? हे करत असताना जसं मी मागाशी म्हणालो, हायटेक का, तर जवळपास 50 कॅमेरे आत्ता सध्या गावामध्ये कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेशनची सिस्टीम आपली अजून चालू आहे. अजून ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा सगळ्या स्पॉट ओळखून आपण अजून त्याच्यामध्ये वाढ करून जवळपास 64 कॅमेरे बसवतोय. आणि हे करत असतानाच अजून एक आपण त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी अशी आणलेली आहे की ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून, म्हणजे पूर्वी पद्धत कशी असायची की गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल किंवा कुठलीही गोष्ट सांगायची असेल तर दौंडी द्यावा लागायची. पण आता आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल प्रणाली विकसित केलेली आहे आणि ती इन्स्टॉल केलेली आहे. या माध्यमातून आता आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसल्यानंतर एकाच वेळी संदेश दिल्यानंतर संपूर्ण गावाला कुठलाही संदेश देऊ शकतो, कुठलीही माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ जर ग्रामसभेची आपल्याला माहिती द्यायची तर तो संदेश आपण देऊ शकतो किंवा एखादी सूचना ग्रामस्थांना गावातील द्यायची तर एकाच वेळी इथे बसून कार्यालयातील कुणीही व्यक्ती, जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस सूचना देईल संपूर्ण गावाला एकाच वेळी या माध्यमातून जाईल. तसेच कॅमेऱ्याला सुद्धा हाय टेक्नॉलॉजी आहे की हाय रिझोल्युशनचे कॅमेरे की जे 24 तास कार्यरत राहील. म्हणजे व्यापाऱ्यांना संरक्षण देणं हा एक भाग आलाच, परंतु गावावरती सुद्धा लक्ष ठेवणं या बाबी आल्या. आता आपण गावामध्ये अनेक गोष्टी करतो की गावामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे, गावामध्ये स्वच्छता ठेवतो. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याकडे आपल्याला लक्ष ठेवता येऊ शकतं की कुठे
अनुचित प्रकार घडतोय का, किंवा कुठे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतंय का, ह्या गोष्टी सुद्धा आपण त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर बेलवंडी गावामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय हे एक मोठं विद्यालय आहे की ज्यामध्ये जवळपास 1400 विद्यार्थी मुलं मुली शिक्षण घेतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्वाचं पाऊल आहे की गावामध्ये कॅमेरे आता आपण बसवलेत. मुलं असतील, विशेष करून मुले असतील, त्यांना सुद्धा एक आपण सुरक्षितता देतोय ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की आपण आता गावामध्ये कुठेही जरी फिरलो किंवा कुठेही जरी असलो तरी आपण सुरक्षित आहोत, अशी भावना त्यांच्यामध्ये आहे. आणि आता याच्यामध्ये गावामध्ये पहिल्या काही चोऱ्या व्हायच्या दुकाना व्यापाऱ्यामध्ये, आता कुठेतरी तो प्रकार थांबेल का? विषय काय आहे की बऱ्याचशा ग्रामसभेमध्ये व्यापारी वर्गाने हा विषय मांडला होता की गावामध्ये कुठेतरी कॅमेरे पाहिजेत की जेणेकरून आम्हाला एक असं आश्वासित होईल की आमच्या मनामध्ये की आम्ही सुरक्षित आहोत. आता हल्ली आपण काय बघतोय की जितका माणूस अपग्रेड होतोय, चोर सुद्धा मला वाटतं तितके अपग्रेड झालेले आहेत, हायटेक झालेले आहेत. आणि जर एखाद्या गावामध्ये अशी जर प्रणाली विकसित झालेली असेल किंवा सीसीटीव्ही जर असतील तर मला वाटतं की निश्चितच चोऱ्यांचं प्रमाण कमी होणार आहे. सगळ्या व्यापाऱ्यातले जी आहेत दुकानं आहेत, ज्या बाजारपेठा आहेत, त्या बाजारपेठांमध्ये कॅमेरे आहेत. त्याच्यामुळं व्यापारी वर्ग सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत की उद्या असा कुठला प्रकार जरी घडला तरी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांना ट्रॅक करता येऊ शकतं किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवता येऊ शकतं. त्याच्यामुळं नवे तर त्यांच्या मनामध्ये हे पूर्ण खात्री झाली आहे की असे प्रकार भविष्यामध्ये घडणार नाहीत, आणि जर ते घडले तर ग्रामपंचायत त्याच्यावरती वचक ठेवण्यास कटिबद्ध आहे. आता भविष्यात जी यंत्रणा चालू आहे आपली, ही भविष्यात अजून ती विस्तृत करणार आहेत का आपण? निश्चितच. आता बेलवंडी गाव हे क्षेत्रफळाने भरपूर मोठं आहे. सुरुवातीच्या इनिशियल स्टेजला आपण गावातील जी मुख्य बाजारपेठ आहे किंवा आपण ज्याला गावठाण म्हणतो तिथं आपण कॅमेरे आता इन्स्टॉल केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आपलं जे विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये कॅमेरे आहेत. जवळपास 14 प्राथमिक शाळा आपल्या गावामध्ये आहेत. त्यापैकी 80% शाळांमध्ये आता कॅमेरे बसून झालेले आहेत आणि हे कॅमेरे वर्किंग मध्ये आहेत. आणि भविष्यामध्ये जे एंट्री पॉइंट्स आहेत किंवा जे रानातील वस्त्या असतील तिथे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी गरज भासेल त्या ठिकाणी आपण कॅमेरे टाकणार आहोत, जेणेकरून गावातील प्रत्येक नागरिकाला ही खात्री होईल आणि हे आश्वासन होईल की आपण सुरक्षित आहोत. हे जे कॅमेरे आपण लावलेले आहे गावामध्ये, एखाद्या ठिकाणी समजा अनुचित प्रकार एखादा घडलेला आहे, एखादा वाद होत आहे, त्या ठिकाणचं व्हिज्युअल असेल त्याचं ऑडिओ देखील ते रेकॉर्ड होत आहे का? हो. उदाहरणार्थ एखाद्या चौकामध्ये एखादी घटना घडली किंवा भांडण झालं तर तिथला जो ऑडिओ आहे किंवा तिथे आता सध्या काय परिस्थिती घडते तो आवाज, ते इनपुट्स आपल्याला इथे बसल्या बसल्या मिळू शकतात. म्हणजे त्यांचाही आवाज आपल्याला येतोय. आणि पर्टिक्युलर एखाद्या चौकामध्ये तिथेच जर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर संपूर्ण गावाला आपल्याला सांगण्याची गरज पडणार नाही. त्याच चौकामध्ये आपण ऑडिओ सिस्टीमच्या माध्यमातून त्यांना सूचना देऊ शकतो, त्यांच्यापर्यंत संदेश देऊ शकतो की आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्यावरती लक्ष ठेवत आहोत आणि असा प्रकार तिथे चालू आहे, कृपा करून तो थांबवा, अन्यथा आम्हाला पुढच्या कारवाई तुमच्यावरती करावा लागेल आणि तुम्हाला त्या कारवाईला सामोरं जावं लागेल. म्हणजे नक्कीच यातून ते वाद सोडवण्यास आपल्याला मदत होणार आहे. निश्चितच होणार आहे. आणि जी पूर्वीच्या पासून जी संकल्पना चालत आली होती की जी गावं आहेत, जी खेडी आहेत, ही स्मार्ट नाहीत किंवा ही हायटेक नाहीत, ते कुठेतरी मला वाटतंय की आता त्याला छेद बेलवंडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलाय. आणि मला सांगायला आनंद होतोय की श्रीगोंदा तालुक्यामध्ये पहिलं बेलवंडी असं गाव आहे आणि इतकं मोठं गाव आहे की त्या गावामध्ये आपण हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि संपूर्ण गाव अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आपण आणलेला आहे. त्याचा फायदा निश्चितच आहे. आपण पाहिलं असेल नगर शहरामध्ये किंवा जी मोठी महानगर आहेत अशा शहरांमध्ये ही टेक्नॉलॉजी अस्तित्वात असते किंवा हे कॅमेरे असतात, परंतु आता गाव सुद्धा आमचं हायटेक झालंय आणि गाव याच्या पाठीमागे कुठं नाहीये हे निश्चितच आपण सांगतोय. भविष्यामध्ये सुद्धा आज आपण आता निर्णय घेतलाय, या महिन्यापासून आमचं ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा आता सोलरवरती आम्ही पूर्ण केलेलं आहे. आता कुठलंही वीज बिल आम्हाला द्यावं लागणार नाही. पूर्ण ग्रामपंचायत आमचं आता सोलर प्रणालीवरती चालतंय. आणि भविष्यामध्ये ज्या ज्या सामाजिक संस्था आहेत, ज्या शैक्षणिक संस्था आहेत, या संपूर्ण संस्था सुद्धा आपण आता सोलर प्रणालीवरती आणतोय. आणि भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने गाव सुद्धा सोलरच्या अंडर आणण्याचा आमचा ध्येय आहे, जेणेकरून लोकांना एक वीज ही फ्रीमध्ये मिळेल किंवा आणि जी एक्स्ट्राची वीज आहे ती जनरेट झाल्यानंतर त्यातून सुद्धा त्यांना
काहीतरी आर्थिक मदत मिळू शकते असा आमचा संकल्प आहे. नक्कीच या ठिकाणी बेलुंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, आता जी सीसीटीव्ही यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केलेली आहे त्यामुळे गावातील जे अनुचित प्रकार असतील, वाद असतील किंवा महिला मुलींच्या बाबतीत काही छेडछाडीचे प्रकार असतील त्यातून हे थांबणार आहेत. आणि पोलिसांना देखील या ठिकाणी काही चोर असतील किंवा इतर आरोपी असतील या गावातून जात असतील किंवा काही ये जा चालू असेल ते देखील यांना सापडण्यास मदत होणार आहे. धन्यवाद. जे उपसरपंच बाळासाहेब ढवळे या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूया की तुमच्या ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा तुम्ही असेल, तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही हा निर्णय कशा पद्धतीने घेतला? नमस्कार, मी बाळासाहेब उपसरपंच बाळासाहेब ढवळे बोलतो. आमचे मार्गदर्शक अण्णासाहेबजी शेलार, तसेच त्याप्रमाणे बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेशजी शेलार व सर्व सदस्य, तसेच ग्रामविकास अधिकारी साबळे भाऊसाहेब, सर्वजण विचारात घेऊन गावात विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहे. आत्ताच नवीन सीसीटीव्ही आणि कॅमेऱ्याचं उद्घाटन यात्रेच्या दरम्यान झालं. त्याप्रमाणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न केला. यापासून लोकांना चोरी ह्या असले प्रकार उचित प्रकार होणार नाही याकरता आम्ही प्रयत्न करीत. भविष्यात यापुढे अशाच नवीन नवीन कल्पना आम्ही ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येणार आहेत. अहिल्यानगर पोलीस दलाचे पोलीस प्रमुख श्री पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, गुन्हेगारीवर नियंत्रण करता येईल, तसेच गावाची सुरक्षा वाढेल या दृष्टीने वारंवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये कॅमेरे लावण्याबाबत सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार व त्यांच्या टीमने बेलवंडी गावाच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुख्य रस्ते, बाजारपेठ, चौक या ठिकाणी एकूण 48 कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. या कॅमेऱ्याचा उपयोग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणारे गुन्हेगार किंवा येणारा कुठली घटना घडली त्या घटनेसंदर्भात कोण आलं कोण गेलं यासाठी पोलीस स्टेशनला खूप महत्त्वाची माहिती गुन्हा उघडकीस आणण्यात किंवा गुन्ह्याचा उकल करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. सदरचा हा उपक्रम एवढा खूप छान आहे की बेलवंडी पोलीस स्टेशन तसेच इतर गावातील नागरिकांनी किंवा ग्रामपंचायतीने जर हा फॉलोअप घेतला आणि असे कॅमेरे बसवले तर याचा निश्चितच परिणाम आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमधील गुन्हेगारी वाढीच्या नियंत्रणावर एक वचक बसण्यासाठी खूप मोलाची मदत मिळेल. तरी मी बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील सर्व सरपंच आणि त्यांच्या टीमला आवाहन करतो की अशा प्रकारचे कॅमेरे आपल्या गावामध्ये बसवावेत जेणेकरून याचा फायदा लोकांच्या सुरक्षेसाठी होईल हे निश्चित सांगता येईल. आपल्या बेलवंडी गावामध्ये पाहिलं तर जवळपास 50च्या वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत जेणेकरून संपूर्ण गाव आणि पूर्ण एक ना एक चौक हा सीसीटीव्हीच्या अंडर आलेला आहे. तर एक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तुम्ही आहात, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं व्यापारी दृष्टीनं? बऱ्याच दिवसापासून व्यापारी वर्गामध्ये सीसीटीव्हीची मागणी होती आणि आम्ही वारंवार ग्रामपंचायतमध्ये तसा अर्ज वगैरे केलेले होते. त्याच्यामुळं गावाची बाजारपेठ एक सुरक्षितता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व व्यापाऱ्यांकडून आपले गावचे सरपंच ऋषिकेश शेलार आणि उपसरपंच बाळासाहेब ढवळे आणि ग्रामपंचायत बेलवंडी बुद्रुक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर या कॅमेऱ्यामुळे जे गावात चोऱ्या व्हायच्या पहिल्या आता चोऱ्यांना आळा बसेल तुम्हाला असं वाटतं का? हो, नक्कीच त्याचा बऱ्यापैकी चोऱ्यावरती त्याचा आळा बसणार 100%. त्याच्यामुळं एक ट्रान्सपरन्सी राहील आणि त्याच्या एक लक्ष राहील ग्रामपंचायतचं किंवा पोलीस यंत्रणेचं त्याच्यावरती लक्ष राहील. त्याच्यामुळं बऱ्यापैकी चोऱ्यावरती आणि इतर जे काही दुसऱ्या गोष्टी होतात त्याच्यावरती आळा बसेल. ठीक आहे. तर बेलवंडी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले सर्व गावामध्ये, तर एक व्यापारी म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? मी प्रथमतः बेलवंडी ग्रामपंचायतचे सरपंच ऋषिकेश भैया शेलार, उपसरपंच बाळासाहेबजी ढवळे साहेब व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. सर्व व्यापाऱ्यांना एक आनंद झाला की आपल्या बेलवंडी गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसले. या निमित्ताने सर्वांना खूप आनंद झाला आहे आणि त्याचा व्यापारी सर्व वर्गाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या कॅमेरे बसून नसून तर याला स्पीकर सिस्टीम दिलेली आहे
गावात कुठं काय झालं तर एका क्षणात स्पीकर चालू होतात आणि सर्व गोष्टी स्पीकरच्या माध्यमातून तात्काळ व्यापाऱ्यांना कळतात, म्हणून याचा सर्वत्र फायदा होणार आहे. एक चोऱ्यांना आळा घालण्यासाठी वापर होईल का? 100% होईल. जे भुरटे चोर आहेत त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल, 100% फायदा होईल. आपल्या बेलवंडी गावामध्ये जवळपास 50च्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, जेणेकरून व्यापाऱ्यांची सुरक्षित असेल, गावची सुरक्षित असेल, त्यामुळे कॅमेरे बसवले आहेत. तर आज आपण एक गुरुदेव विक्री या नावाने ठिकाणी व्यवसाय आपला चालू आहे. तर एक महिला उद्योजक आहे म्हणून तुम्हाला या कॅमेरे बसवले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हे असे प्रथम गाव आहे की ज्या गावामध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. या सरपंचांच्या निर्णयामुळे खरंच कौतुक आणि खूप अभिमान वाटतो. सीसीटीव्ही बसवल्यामुळे खूप फायदे आहेत. महिलांबद्दलची जी सुरक्षितता आहे ती खूप वाढलेली आहे. गुन्हेगारीचं प्रमाण नक्कीच कमी होईल आणि जागोजागी सीसीटीव्ही असल्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करण्यास काहीही हरकत नाही किंवा काही त्यामध्ये बंधन येणार नाही. खूप सुरक्षित वाटत आहे आणि हे सरपंचांनी जो निर्णय घेतलेला आहे की आपण बघतच असताल की खूप जागोजागी सीसीटीव्हीचं काम केलेलं आहे. हा खूप कौतुकास्पद निर्णय आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण गुरुदेव विक्री नावाने आपण व्यवसाय करत आहात. तर याआधी आपल्याकडे पण चोरीचं प्रमाण झालेलं आहे आधी, तर आता कॅमेरे जे बसले त्यामुळे तुम्हाला काय वाटतं चोरीचं प्रमाण कमी होईल त्याच्यामुळे? नक्कीच चोरींचं प्रमाण खूखूप कमी होणार आहे. यामध्ये एक धाक राहतो की जागोजागी सीसीटीव्ही आहेत आणि याच्यामुळे काय होतं की हे जे सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग आहे हे आय थिंक ग्रामपंचायत मध्ये दिसणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच याला कुठेतरी आळा बसणार आहे. आणि याच्यामुळे मी सरपंच ऋषिकेश यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.